दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. सोलापूर शहरातील मुख्य मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती लावून नमाज पठण केली आहे. एमआयएम पक्षाच्या वतीने काळ्या फिती लावून नमाज अदा करावी असे आवाहन करण्यात आले होते. भारताच्या स्वसंरक्षणासाठी भारतात शांती राहावी यासाठी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली. एमआयएमचे पदाधिकारी शौकत पठाण यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर निषेध व्यक्त करण्यात आला. आतंकवादी हल्ल्याला राजकीय रंग नको. नमाजनंतर प्रतिक्रिया देताना मुस्लिम बांधवांनी देशाला आवाहन केले आहे. आतंकवाद्यांना जात नसते, त्याला राजकीय रंग नको. देशात भाईचारा राहावा. भारतात हिंदू मुस्लिम जातीवाद नको, अशी प्रतिक्रिया मुस्लिम बांधवांनी दिली आहे. मुख्य चौकात येऊन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. भारतावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. हा आतंकवादी हल्ला होता, यावर राजकारण करत बसण्याऐवजी याला प्रत्युत्तर देणे महत्त्वाचे आहे. पाकिस्तान देशाने आतंकवाद्यामार्फत भारतीय पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत मोठी चूक केली आहे. भारत देशातील नागरिक पाकिस्तानला कदापि माफ करणार नाही, असे मुस्लिम बांधवांनी प्रतिक्रिया दिली आहे. 26/11ला मुंबईत जो हल्ला झाला होता त्यामध्ये अनेक मुस्लिमांनी प्राण गमावला होता. आतंकवाद्यांना जात नसते, त्यांना फक्त दहशत निर्माण करावयाची असते. तसेच पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मुस्लिम लोकांचा देखील समावेश आहे, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे नेते शौकत पठाण यांनी दिली आहे. नमाज अदा केल्यानंतर शौकत पठाण यांनी नमाजला आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना सोबत घेत भर चौकात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध केला. पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. मुस्लिम पाकिस्तान मुर्दाबाद. मुस्लिम पाकिस्तान मुर्दाबाद. मुस्लिम पाकिस्तान मुर्दाबाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.